चल छोटे येऊ का? चला रेडी. मग आंबे घेतले का पुढे? चला चल छोटे, बाय 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 बाय. चलो थँक्यू. हॅलो मी चावी विसरला. कारची चावीच नाही तर जायचं कसं? चला बाय 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 बाय. ओमे बाय बाय. आंबे समोर ठेवा लागते बाळा. तुला कापून धुवून खाऊ घालणार, तुला रस करून खाऊ. सवरे एवढ्या गरमीत असे शर्ट बाळा शोभतात तुला? असं घालायला पाहिजे. तुला 2 कामं काय सांगितले सांग लवकर आता. आंब्याचा रस करायचा. अरे आंबे नाही रे, पेट्रोल पीओसी काढायची. पाहुण्याकडून पीओसी नाही, पाहुण्याकडून केबल घ्यायचे. पीओसी कडून काढायची. पीओसी पेट्रोल पंपावर काढायचं. ओमे दर चावी. आता माझी गाडीची जबाबदारी तुझ्यावर. अशा प्रकारे आम्ही निघालोय मित्रांनो एकदा घोषणा होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. टाळ्या. ओम भाऊ आमचे ऑफिशियल ड्रायव्हर झालेत आता. ड्रायव्हर म्हणता कारण आलाय का हो त्याला? ऑफिशियल काय म्हणता? वाहन चालक. भाऊकडे आधी लायसन नव्हतं तरी भाऊ पळवायचे, आता ऑफिशियल आले. अग्रवाल निबंध लिहिलाय का तुम्ही? 100 मागे ठेवलेले 300 पेजेसचा. चला आता पीओसी काढायला आलोय. बता ना पीओसी. आपल्याला पीओसी काढणं गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला काय निबंध लिहून सोडणार नाहीत ते. निबंध लिहून आणलाय का? उर्दू मधले निबंध काढणार. ओम्याच्या कामी आता लय अवस्था वाईट आहे. गरिबांनी कसं जागायचं? मित्रांनो मी जवळपास 5 मिनिटं बडबड करत होतो. नंतर असं समजलं की कॅमेराच ऑन नाही केला. शब्द वाया नाही गेले, रिटेक करावा लागला. तर मित्रांनो आपण चाललो आहोत अक्कलकोटला. आपण जाणार आहोत सोलापूर हायवेनी. तिथून पुढे आपण गाणगापूरला जाऊ. कर्नाटकामध्ये जाणार आहोत आपण. हाऊस द जोश. एकदम हाय. त्याच्याकडे बघून काही हाय वाटाय ना मला. महेश कसा आहे जोश? हे दोघं सध्या हाफ ड्युटी करून आले त्याच्यामुळे त्यांचा जोश तुम्हाला काही दिसणार नाही. कारण की आमचे महेश भाऊ द ग्रेट इंडियन पर्सन, रिचेस्ट पर्सन अंबानी साहेब यांच्या छत्रछायेखाली काम करतात. म्हणजे रिलायन्समध्ये मॅनेजर आहेत ते. भाऊ आता त्यांचे हाफ ड्युटी करून आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला निघायला थोडा उशीर झाला. आता दुपार झाली आम्हाला. चला बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. चला आता उसाचा रस पिऊ मस्त पैकी. तू नाही पिणार ना भाषा? गाडीत बसून घ्या, ऊन लागेल तुम्हाला. बामटनो माझ्या पहिलेच प्यायला चालू केलं का? अरे तू नाही घेतला? भेटलाय. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे एक ब्रेक घेतला होता. उसाचा रस आणि थंड पाणी बॉटल घेतल्या. आपला अजून एक स्टॉप होईल. आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. सध्या तरी आपल्या गाडीत आहे पेट्रोल. जोपर्यंत चालते तोपर्यंत चालू देऊ आता. आणि एक पेट्रोल पंपवर आपण स्टॉप घेऊ परत. मग थेट आपण जाऊया अक्कलकोट हायवे. अक्कलकोट. अशा कसा होता उसाचा रस? एक नंबर. ढकळेल आणि पिला ना गाटा 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 गाटा. तुम्हाला वाटत असेल मित्रांनो आता फास्टॅग म्हणून सोडले त्यांनी. तसं नाही. मुळेच आमच्या ओमचा चेहरा पाहिला निकल जा लगेच म्हणले लवकर निघ म्हणे येत ना. तर आम्हाला अशा प्रकारे फ्री एंट्री भेटली. एक खटक्यात मेसेज वाचला. संपूर्ण 105 रुपये कटलेले आहेत आपले. काही नाही असे टोल तर भरपूर लागणार आहेत. पेट्रोल पंप. चला पेट्रोल पंप पण भेटलाय, चांगली गोष्ट आहे. पेट्रोल पंपवर जाऊ आपण आता. अरे बॉटली त्रास ना भरून दिला का मामाने? तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गाडी आता फुल करून घेतलेली आहे. 5 minutes later. मित्रांनो थोड्या पूर्वी आम्ही ब्रेक घेतला होता. तिथं सांगत होता की थेट डायरेक्ट आपण आता अक्कलकोटला जाऊ. 15 किलोमीटर गाडी नाही आली. झोपला गाडी.
तर मित्रांनो आता आपण पाडळशिंगी टोल प्लाझा क्रॉस केलाय. आता इथनं बीड अवघे 10 ते 15 किलोमीटरवर आहे. पण आपण बीड मध्ये न जाता आपण थेट हायवेने जाता सोलापूर मार्गे निघणार आहोत. जवळपास आपण आता 120 किलोमीटरचं अंतर आपण आता सध्या क्रॉस केलंय. घरून फक्त नाश्त्याची जाऊन निघालेलो मित्रांनो. आता लागली भूक. तर आता एक फास्ट फूड सेंटर भेटले आपल्याला. तर आता आपण मस्तपैकी काहीतरी खाऊया. होऊया काय भेटते. दिसायला तर भारी आहे फक्त फसवणूक व्हायला नको. आता अशी मस्तपैकी आपली मिसळ आली. भाऊनी दही वडा मागवलाय. काहीतरी जगा वेगळं भाऊला काहीतरी जगा वेगळंच करायचं असतंय. सकाळी रातचा भात घालला. भाऊचा दही वडा आलाय. वडा सापड त्याच्यात. प्रकारे आपला नाश्ता वगैरे झालाय. नाश्ताने एक प्रकारचं जेवणच झालंय. भरपूर खाल्लंय यांनी. आणि आपण हे असं थोडंसं स्नॅक्स घेतलंय जरा वाटेत चारायला. यांना लय भुका लागतात नाही का. 5 मिनिटं झाली की भूक करते ती. त्याच्यामुळे आता हे सगळं घेतलं. तर रे आता काही मागू नको. तर मित्रांनो तर आपण आता लागलोय हायवेला. तो म्या बघाव पळू नको. ब्लॉग माझे पप्पा बी बघतात. गाडी दमानी चालव सावकाश चालव. आपल्याला कोणासोबत रेस करायची नाही. एकदम स्लो आहे गाडी. सगळं ऑन रेकॉर्ड बोलतोय काय. ऑन रेकॉर्ड आहे. आता राऊत साहेब अरे मी राऊत आहे ना. संजय राऊत नाही ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. तसं ओम्या ऑन रेकॉर्ड बोलतोय काय. दमन चालव गाडी सावकाश चालव. आपल्या कोणासोबत काही रेस काही घ्यायची नाहीये. सावकाश जायचं एकदम सावकाश घरी पोहोचायचंय. हे आता आपण आलोय तामलवाडी टोल प्लाझा. 5वा टोल लागलाय आपल्याला. महेश भाऊ आपले एक एक टोल काउंट करू लागलेत. एवढेच्या एकदा पिऊन पहा मित्रांनो. आता असा टी ब्रेक घेतलाय आपण. आपले ब्रेकवर ब्रेक चालूच आहेत. निवांत आपण एन्जॉय करत चाललोय. हे भाऊ चहा पिला मस्करी केली. अरे ते थंड झालेला आहे. उसाचा रस चहा कोण म्हटलं त्याला. झालाय आपला ब्रेक. आता निघूया आपण. रोड तसा मस्त आहे. बाकी पोटातलं पाणी पण हलत नाही. मित्रांनो फायनली आता आम्ही सोलापूर सिटीमध्ये एंट्री केली आहे. तर आता इथनं 35 किलोमीटर बाकी फक्त. अवघ्या अर्ध्या पाऊण तासात आम्ही अक्कलकोटला असू. ग्रीन कलर तर फायनली मित्रांनो आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलोय. आता इकडे वाहनतळ आहे. तर आपण इकडे जाणार आहे. आणि मंदिराला जायचा रस्ता इकडे नाही मित्रांनो. तर पहिले आपण आता गाडी वगैरे पार्क करूया. मित्रांनो आता फायनली इथं पोहोचलोय. पाऊस सुरू झालाय मित्रांनो. आपली गाडी बघा इथं पार्क केली आपण गाडी. आता तिकडं भक्त निवास वगैरे आपण तिकडं जाऊन नाही का आपल्याला रूम भेटतात बघूया. गर्दी एवढी मित्रांनो मला तर वाटतंय शक्यता थोडी कमीच आहे की आपल्याला रूम्स भेटतील. तर बघू आता. हे सगळा पाऊस चालू झालाय. वातावरण बघा कसं झालंय. एकदम हवा वगैरे सुरू झाली आहे. सगळ्या रूम फुल झाल्यात मित्रांनो. कुठेच काही जागा नाही. इथं वरती आता हॉल आहेत. तर हॉलमध्ये प्रत्येक माणसाला 100 रुपये आणि गादी वगैरे पाहिजे असेल तर 200 रुपये. तेव्हा सगळे लोक असे वेटिंगला थांबलेत. सगळे असे गर्दी. मित्रांनो आता काय ऑप्शन नव्हतं तर आम्हाला आता असं गादीचं हे घ्यावं लागलं. आता असं हे रूम आहे पूर्ण. तर मित्रांनो आता ह्याचे चार्जेस आहेत 200 रुपये प्रति व्यक्ती. तर आपण 4 जणांचे 800 दिले. तर अशी पावती देतात आपल्याला. आणि आपल्याला असे अलॉट करून देतात ते नंबर. हे आहे मित्रांनो अक्कलकोट येथील भक्त निवास. बाहेर पण आम्ही चौकशी केली पण इथं रेट खूप आहेत. त्याच्यामुळे सध्या तर आपल्याला हेच अफोर्डेबल आहे. आणि बाहेर पण फुल आहे तर मनमानी रेट चालू आहे. त्याच्यामुळे सध्या तर आपण इथं स्टे करतो. पण आता फ्रेश वगैरे झालं आहे. आता इथं बघा बाहेर किती पाऊस झाला आहे. आणि अजून पण सुरू आहे बारीक बारीक. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे दर्शनासाठी. आणि त्यानंतर इकडे हे बघा हे प्रसादालय आहे. भरपूर अशी लाईन आहे.
आम्ही पण इथेच हे करणार आहे, कारण की इथला जो प्रसाद असतो त्याचा स्वाद हा आपल्याला कुठेही भेटणार नाही, असा स्वाद आहे त्याचा. ते आल्यानंतर आपण इकडे जाऊया. लाईन लागली किती पार्किंगसाठी. अजून पण भाविक येत आहेत मित्रांनो, एवढी लाईन लागली सर्व. थँक गॉड. आणि आपल्या इतर सहकार्याच्या सहयोगाने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती या धर्मादायाची. शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, रात्री बघितलं तुम्ही आम्ही कशा प्रकारे दर्शन घेतलं. खूप गर्दी वगैरे होती. त्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये गेलतो, तिथं पण प्रचंड गर्दी होती. आता शाळेच्या सुट्ट्या आणि त्यात ते शनिवार रविवार, त्यामुळे आम्हाला खूप गर्दी लागली. आता आम्ही सकाळी पण 5ला उठून आम्ही म्हणजे 4ला उठलो आम्ही आणि 5 वाजता जाऊन तिथे दर्शन घेतले, आरती वगैरे घेतली. मनसोक्त आम्ही आरती दर्शन घेतलं. मी तिथे काही शूट केलं नाही, मोबाईल हे केलंच नाही. तर आता आम्ही चाललेलो आहे मित्रांनो गाणगापूरकडे. इथनं ते जवळपास 70 किलोमीटर आहे. 1.5 तास किंवा रस्ता खराब असेल तर हार्डली 2 तासात आपण तिथे पोहोचू. आता तुम्हाला तिथालचं दृश्य दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आपण आता गाणगापूरला पोहोचलोय. तर आता आपण गाडी पार्क केली बघा. इथं आपण गाडी पार्क केली. भरपूर गर्दी मित्रांनो, हे बघा सगळ्या गाड्याच. पुढं पण आम्ही पुढे जाऊन आलो. आम्हाला आत्ता एक जागा भेटली. एक गाडी इथनं बाहेर गेली तेव्हा जागा भेटली. तर आता आपण डायरेक्ट थेट मंदिरात जाऊया. मंदिराचं दृश्य दाखवतो तुम्हाला मी. तिथं पण भरपूर गर्दी असण्याचं वाटतंय मला, कारण की एवढ्या गाड्या ते बघून तर ऑब्वियस आहे की गर्दी असणारच. चला तुम्हाला डायरेक्ट आतलं दृश्य. टांगावाला बसंती टांगावाला. ಇದು ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿ मित्रांनो, तर अशा प्रकारे आपलं दर्शन वगैरे आता सगळं झालंय. मित्रांनो, एक बाब थोडी जरा हे की एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे, पण जरा स्वच्छताकडे खूपच दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी. खूप जागोजागी म्हणजे असं कचरा घाण वगैरे. आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी त्याचा, की मंदिराच्या वरच्या साईडला होतो आम्ही, वरून आलो स्टेअर्स निघाले तर अक्षरशः वरती अशा बाटल्याच पडलेल्या आहेत, पिऊन बाटल्या टाकल्या वगैरे. आणि तिथल्या लोकांचं सुद्धा लक्ष नाही. जिथे तिथे जागोजागी कचरा वगैरे, बाहेर पण तेवढंच वास वगैरे, तसं स्वच्छता बिलकुल पण नाहीये. तर ती थोडी खंत वाटते मित्रांनो, बाकी काही नाही. बाकी आपला प्रवास वगैरे सगळं मस्त झालंय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. टाटा, बाय बाय.